To find the integration of a into e raised to x plus b divided by c e raised to x plus d dx अशा टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx इंटू डिनॉमिनेटर. Obtain the values of a and b by eliminating the coefficient of similar term on the both sides. सिमिलर टर्म ईच असतील किंवा कॉन्स्टंट टर्म असेल त्याचं काय करायचं आहे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ए आणि बीच्या किमती आपल्याला फाइंड करायचं. सेम प्रोसेस पाठीमागचा जो पॉईंट घेतला आपण त्या पॉईंट सारखंच हे एक्झाम्पल ह्याच्यातले एक्झाम्पल आहेत. सोल्युशन मध्ये लेट I is equal to integration of 4 e raised to x minus 25 divided by 2 e raised to x minus 5 dx minus 5 dx. आपण ऍडजस्टमेंट करूया. काय करूया? ऍडजस्टमेंट. कशी ऍडजस्टमेंट करायची बघा. इंटिग्रेशन ऑफ 4 e raised to x minus 10 plus 10 minus 25 divided by 2 e raised to x minus 5 dx minus 5 dx is equal to आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला देखील आपण सोडवू शकतो. कुठला फॉर्म्युला आपला? न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx इंटू डिनॉमिनेटर. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. काय न्यूमरेटर आपला 4e स्क्वेअर मायनस 25 इज इक्वल टू a इंटू 2e रेज टू x मायनस 5 प्लस b इंटू d बाय dx 2 इंटू e रेज टू x मायनस 5 दॅट इज a इंटू. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण? सेकंड. a इंटू a e रेज टू x मायनस 5a प्लस b इंटू 2 e रेज टू x डेरिव्हेटिव्ह e रेज टू x 5 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. दॅट इज 2a e रेज टू x मायनस 5a प्लस 2b इंटू e रेज टू x. काय कॉमन काढ? 2a e रेज टू x प्लस 2b e रेज टू x मायनस 5 इकडे काय आहे? 4. इथं कॉमन काय दिसतो आपल्याला? e रेज टू x कॉमन काढूया. 2a प्लस 2b e रेज टू x मायनस 5a 4 e रेज टू x मायनस 25. आता काय करायचं आपल्याला? कंपेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ e raised to x and constant term. मग e raised to x ची किंमत किती? शेजारी किती आहे बघा बरं. 2a प्लस 2b इज इक्वल टू 4. 2 कॉमन काढूया. a प्लस b इज इक्वल टू 4. a प्लस b इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. 4 डिवाइडेड बाय 2 that is a plus b is equal to say equation number 3rd. आता कॉन्स्टंट टर्म किती आहे आपल्याकडे? मायनस 5a मायनस 25. इथं n लिहितो. a is equal to minus 25 divided by that is a is equal to 5. Putting a and b in equation put a is equal to 5 in equation 3 we get. मग a ची किंमत किती येणार आहे पहा बरं आपलं काढूया. 5 प्लस b is equal to 2. b is equal to 2 minus 5. b is equal to minus 3. Putting a is equal to 5 and b is equal to minus 3 in equation 2 we get.
ए आणि बी च्या किमती कशा टाकायच्या आपल्याला इक्वेशन 2 मध्ये. मग इक्वेशन 2 काय आपलं 4e⁻x - 25 इज इक्वल टू ए ची किंमत किती आली आपल्याकडे 5 2e⁻x - 5 प्लस मायनस -3 d/dx into 2e⁻x - 5. Therefore equation 1 we get. मग इक्वेशन 1 कडे पहा. काय इक्वेशन 1 आपलं I is equal to integration of 5 into 2e⁻x - 5 minus 3 d by dx into 2e⁻x - 5 divided by 2e⁻x - 5 dx is equal to integration of. छेद सेपरेट आणि इंटिग्रेशन सेपरेट करूया. 5 2e⁻x - 5 divided by 2e⁻x - 5 dx. Integration of 3 d by dx into 2e⁻x - 5 divided by 2e⁻x - 5 dx. This term get cancel. 5 constant आहे. 5 integration of 1 dx minus 3 constant आहे. d by dx 2e⁻x - 5 divided by 2e⁻x - 5 dx. काय फॉर्म्युला बघा आपला. इंटिग्रेशन ऑफ 1 dx is equal to x plus integration of f dash of x divided by f of x dx is equal to log of mod of f of x plus c. f of x plus c. Using these two formulas, I is equal to 5x minus 3 into log of mod of 2e⁻x - 5 plus c, which is the required solution. 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. 20 + 12 e⁻x divided by 3 e⁻x + 4. सोल्युशन मध्ये लेट I is equal to integration of 20 + 12 e⁻x divided by 3 e⁻x + 4 dx. इक्वेशन नंबर फर्स्ट. काय फॉर्म्युला आपला n म्हणजे काय न्यूमरेटर a into d डिनॉमिनेटर प्लस b into d by dx into डिनॉमिनेटर. तुम्ही n d लिहायचं नाही. न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म्युला आहेच. न्यूमरेटर काय आपला 20 + 12 e⁻x प्लस इज इक्वल टू a into 3 e⁻x + 4 plus b into d by dx into 3 e⁻x + 4. a ने मल्टीप्लाई करूया. 3a e⁻x plus 4a plus b into 3 e⁻x 4 चं डेरिव्हेटिव्ह 0. That is 3a e⁻x plus 4a plus 3b e⁻x. 4a plus 3a e⁻x plus 3b e⁻x. 4a plus e⁻x कॉमन काढूया. 3a plus 3b. 3a plus 3b e⁻x. RHS कडे काय आहे 20 plus 12 e⁻x. Comparing the coefficient of e⁻x and constant term. मग पहिल्यांदा e⁻x चा कोएफिशिएंट 3a plus 3 is equal to 12. 3 कॉमन काढूया. a plus b is equal to 12. a plus b is equal to 12 divided by 3. a plus b is equal to 4. So equation number 12.
आता कॉन्स्टंट टर्म काय कॉन्स्टंट टर्म आपली 4a इज इक्वल टू 20 a इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 4 a इज इक्वल टू 5 put a is equal to 5 in equation 3 sorry equation number 2 या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 in equation 3 we get equation 3 काय आपलं a plus b 5 plus b is equal to 4 b is equal to 4 minus 5 b is equal to minus 1 या आणि b च्या putting a and b तो a is ची किंमत किती आहे आपली 5 and b is equal to minus 1 in equation 2 we get काय आपलं 20 plus 12 e raised to x is equal h व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 5 3 e raised to x plus 4 plus b ची व्हॅल्यू minus 1 d by dx into 3 e raised to x plus 4. Therefore, equation 1 we get. मग इक्वेशन 1 काय आहे पहा बरं आपलं I is equal to integration of 25 into 3 e raised to x plus 4 minus d by dx 3 e raised to x plus 4 divided by 3 e raised to x plus 4 dx. ओके इंटिग्रेशन आणि चेक काय करूया आपण सेपरेट करूया. इट इज इंटिग्रेशन ऑफ 5 into 3 e raised to x plus 4 divided by 3 e raised to x plus 4 dx minus integration of d by dx 3 e raised to x plus 4 divided by 3 e raised to x plus 4 dx. एकमेकाला कॅन्सल 5 काय आहे कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस इंटिग्रेशन ऑफ d by dx into 3 e raised to x plus 4 divided by 3 e raised to x plus 4 dx. काय फॉर्म्युले आपले integration of 1 dx is equal to x plus c integration of f dash of x divided by f of x dx is equal to mod of f of x plus c. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. I is equal to 5x minus ह्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे log of mod of 3 e raised to x plus 4 plus c which is the required solution. Full example 3 e raised to 2x plus 5 divided by 4 e raised to 2x minus 5. Solution मध्ये let I is equal to integration of 3 e raised to 2x plus 5 divided by 4 e raised to 2x minus 5 dx. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं फर्स्ट काय फॉर्म्युला आपला n म्हणजे कोण न्यूमरेटर a into d plus b into d by dx into डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय आपला 3 e raised to 2x plus 5 is equal to a into 4 e raised to 2x minus 5 plus b into d by dx into 4 e raised to 2x minus 5. Equation number 2. 4a e raised to 2x minus 5a plus b into 4 constant e raised to 2x 2x derivative 2 minus 0 5 derivative 0. 4a e raised to 2x minus 5a plus 4 into 2 8b e raised to 2x e raised to 2x 4a e raised to 2x plus 8b e raised to 2x minus 5a. हा काय कॉमन दिसायला आपल्याला 8b e raised to
2x minus 5a. LHS कडे काय आहे 3 e raised to 2x plus 5. काय लिहिणार आपण Comparing the coefficient of comparing the coefficient of coefficient of e raised to 2x and constant term. term. काय येणार आहे कॉन्स्टंट टर्म पण 4a plus 8b is equal to 3. So इक्वेशन नंबर 3. काय कॉमन काढून काय फरक पडतो का 4 काढला 2 काढला तिकडे 3 आहे काय फरक पडत नाही म्हणून आपण आहेच ठेवणार आहे. त्याच्यानंतर -5a is equal to 5. a is equal to -5 divided by 5. a is equal to -1. a ची किंमत किती आली आपली put in equation 3. मग इक्वेशन 3 काय आहे 4 into -1 plus 8b is equal to -4 plus 8b is equal to 3. 8b is equal to 3 plus 4. 8b is equal to 7. b is equal to 7 divided by 8. ह्या किमती कशात पुट करणार आपण putting a is equal to -1 and b is equal to 7 divided by 8 in equation second we get. मग इक्वेशन 2 काय आहे आपलं 3 into e raised to 2x plus 5 is equal to a ची किंमत किती आलेली आपल्याकडे -1 into 4 e raised to 2x minus 5 प्लस b ची किंमत किती आलेली आपल्याकडे 7 divided by 8 d by dx into 4 e raised to 2x minus 5. Therefore, equation 1 we get, that is I is equal to integration of minus 4 e raised to 2x minus 5 plus 7 divided by 8 d by dx into 4 e raised to 2x minus 5 4 divided by 4 e raised to 2x minus 5 dx. इंटिग्रेशन आणि सेपरेट करूया माइनस साइन बाहेर घ्या माइनस इंटिग्रेशन ऑफ 4 e raised to 2x minus 5 divided by 4 e raised to 2x minus 5 dx plus 7 divided by constant integration of d by dx 4 e raised to 2x minus 5 divided by 4 e raised to 2x minus 5 dx. एकमेकाला काय झाले माइनस इंटिग्रेशन ऑफ 1 dx 7 divided by 8 integration of d by dx into 4 e raised to 2x minus 5 divided by 4 e raised to 2x minus 5 dx. त्याचं इंटिग्रेशन minus x plus 7 divided by 8. छेदाचं डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे log of mod of 4 e raised to 2x minus 5 plus c, which is the required solution.